नमस्कार, मी मीराबाई गायकवाड बोलतीये। मी आता तुमच्या सामने एक रेसिपी दाखवतीये। जे बेसनाचं पीठ, डाळीचं पीठ, 2 चमचे डाळीचं पीठ घ्यायचं। 2-3 तुम्ही जेवढे तुमच्या घरात फॅमिली असेल तेवढं घ्यायचं। याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं। छान लागतं बा, कुरकुरीत येतं गव्हाचं पीठ टाकल्यावर। आणि थोड्या मिरच्या, 5-6 मिरच्या घ्यायच्या। थोडा लसूण टाकायचा आणि थोडे जिरं टाकायचं, बारीक टाकून घ्यायचा जिरं लसूण। कोथिंबीर घ्यायची, कोथिंबीर वाटून घ्यायची, नाही तर कापून टाकायचं असेल तर कापून टाका, वाटायचं असेल तर वाटा। धुवून घ्यायचं त्याला थोडं, मूग घ्यायचं, तिला ठेवून घ्यायचं, तिला पुंग घ्यायचं, धुवून घ्यायची, दळून घ्यायचं, वाटून घ्यायचं। आमच्याकडे दळून म्हणतात, तुमच्याकडे वाटून म्हणतात। वाटला गेला काय त्यात टाकून द्यायचं, मस्त मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं। तुम्हाला जेवढं घ्यायचं तुमच्या फॅमिली अनुसार पीठ घ्यायचं। गव्हाचं पीठ टाकायचं, पण गव्हाच्या पीठाने चव येते। मीठ टाकायचं। आता मिश्रण करून घ्यायचं छानपैकी, मस्त मळून घ्यायचं त्याला। गठुळणी पडत नाही, गव्हाच्या पिठाची गठुळ पडून जाते। मिक्स करून घ्यायचं। तवा ठेवून द्यायचा, तवा तपला का लगेच टाकायचं। बघा आमची थालीपीठ, काय म्हणतात, थालीपीठ म्हणतात का ढिंडरं म्हणतात? आमच्याकडे ढिंडरं म्हणता, याला ढिंडरं म्हणतात आमच्याकडे। तेल टाकायचं थोडं थोडं, उलटून घ्यायचं। बघून घ्या थालीपीठ, मस्त खमंग, मस्त बारीक असं करायचं त्याला। मस्त खायचं गरम गरम। चटणी घ्या त्याच्याबरोबर शेंगदाण्याची, त्याच्यामुळे लोणचं, काही पण घेतलं तरी चालतं। मस्त गरम गरम खाऊन पहा, करून पहा। आवडलं रेसिपी तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। माझ्या चॅनलला टाकेल आता व्हिडिओ पाहता, पण मग सबस्क्राईब नाही करत। सबस्क्राईब करा चॅनलला, यूट्यूबला माझ्या आला, ठीक आहे।